नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याच्या राहिलेल्या पेन्शनचे पैसे जमा करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी 12 वाजल्यानंतर अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या पेन्शनची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजे जुलै महिन्याचे जे पैसे अद्याप लाभार्थ्यांना मिळालेले नव्हते ते आता डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार पेन्शनची रक्कम दिली जाते। यामध्ये काही लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये मिळतात, तर दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये दरमहा अनुदान मिळत आहे। ज्या विधवा महिला आहेत, ज्या निराधार व्यक्ती आहेत, तसेच इतर पात्र लाभार्थी आहेत त्यांना दरमहा 1,500 रुपये पेन्शन मिळते। तर ज्या दिव्यांग व्यक्तीकडे दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड आहे त्यांना आता दरमहा 2,500 रुपये अनुदान मिळत आहे। त्यामुळे जुलै महिन्यासाठीही पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये याचप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि संबंधित योजनांच्या अनेक लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नव्हते। त्यामुळे लाभार्थी या पैशांची वाट पाहत होते। मात्र आता या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळालेला आहे। कालपासून जुलै महिन्याचे बाकी असलेले पेन्शन लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे। यामध्ये विधवा महिला, निराधार व्यक्ती आणि इतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये प्रमाणे रक्कम जमा झाली आहे, तर दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये प्रमाणे रक्कम जमा झाली आहे। मित्रांनो, पेन्शनची रक्कम खात्यामध्ये जमा झाल्यानंतर काही लाभार्थ्यांना त्यांच्या बँकेकडून पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील प्राप्त झाला आहे। म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याची पेन्शन जमा झाल्याची माहिती बँकेच्या मेसेजद्वारे मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी 12 वाजल्यानंतर खात्यांमध्ये रक्कम जमा झाल्याचा बँकेचा मेसेज देखील पाहायला मिळाला आहे। मित्रांनो, काही दिवसापूर्वी या योजनेअंतर्गत एका महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी शासनाकडून निधी वितरणाचा GR करण्यात आला होता। या GR नुसार जुलै महिन्याची पेन्शन जी काही लाभार्थ्यांची बाकी होती ती लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे। ही रक्कम DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे। म्हणजेच पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे थेट जमा करण्यात आले आहेत। मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पैसे सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे। मात्र काही भागातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झाले नसतील तर अशा लाभार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण सर्व लाभार्थ्यांचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे। काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आधी जमा होऊ शकतात, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यानंतर जमा होऊ शकतात। यामध्ये विभागानुसार पैसे जमा होण्याच्या वेळेमध्ये फरक पडू शकतो। तसेच ही रक्कम DBT प्रणालीच्या माध्यमातून जमा केली जात असल्यामुळे काही लाभार्थ्यांना पैसे मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो। मित्रांनो, जर तुमच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याच्या पेन्शनची रक्कम अद्याप जमा झाली नसेल तर घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही। तुमचे पैसे देखील जमा होणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आधी तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नंतर असे जमा होत आहेत। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे दिसत नसतील तर थोडा वेळ प्रतीक्षा करा। सर्व पात्र लाभार्थ्यांचे पैसे जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मित्रांनो, आता इथे एक थोडी सविस्तर माहिती समजून घेणे महत्त्वाचे आहे। या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून जमा केले जातात। याचा साधा अर्थ असा की पात्र लाभार्थ्यांना मिळणारी पेन्शनची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। म्हणूनच ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यांच्या मोबाईलवर बँकेकडून पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येऊ शकतो। मात्र इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे एकाच वेळेत दिसतीलच असं नाही, कारण पैसे जमा होण्याची प्रक्रिया विभागानुसार किंवा बँकेच्या खात्यानुसार वेगवेगळ्या वेळी होऊ शकते। म्हणून एखाद्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आणि दुसऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे दिसत नाहीत, याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्या लाभार्थ्याचे पैसे येणार नाहीत। मिळालेल्या माहितीनुसार काही खात्यांमध्ये पैसे आधी
आणि काही खात्यांमध्ये नंतर रक्कम जमा होऊ शकते। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अद्याप जुलै महिन्याच्या पेन्शनची रक्कम दिसत नसेल तर लगेच काळजी करण्याची गरज नाही। थोडक्यात सांगायचं झाले तर जुलै महिन्याचे बाकी असलेली रक्कम डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मित्रांनो, आता अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असू शकतो की आपल्या खात्यामध्ये नेमकी किती रक्कम जमा होणार। तर या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकारानुसार पेन्शनची रक्कम मिळते। यामध्ये ज्या विधवा महिला आहेत, ज्या निराधार व्यक्ती आहेत, तसेच इतर पात्र लाभार्थी आहेत, त्यांना दरमहा 1,500 रुपये पेन्शन मिळत आहे। म्हणजे जुलै महिन्याची पेन्शनची रक्कम जी बाकी होती त्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,500 प्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे। दुसरीकडे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2,500 रुपये दरमहा अनुदान मिळत आहे। ज्या दिव्यांग व्यक्तीकडे दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड आहे त्यांना 2,500 रुपये प्रमाणे रक्कम मिळत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सारखीच रक्कम जमा होईल असे नाही। तुम्ही कोणत्या प्रकारचे लाभार्थी आहात त्यानुसार मिळणारी रक्कम थोडी वेगळी असू शकते। म्हणून तुमच्या खात्यामध्ये 1,500 किंवा 2,500 पैकी रक्कम जमा झाली असेल तर ती तुमच्या लाभार्थी प्रकारानुसार असू शकते। आणि ज्यांच्या खात्यामध्ये अजून रक्कम आलेली नाही त्यांनी लगेच निष्कर्ष काढू नये, कारण या पेन्शनची रक्कम डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जमा होत असल्यामुळे काही खात्यामध्ये आधी आणि काही खात्यामध्ये नंतर पैसे दिसू शकतात। त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याची पेन्शनची रक्कम जमा झाली आहे का हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आता हा भाग विशेष महत्त्वाचा आहे। मित्रांनो, अनेक वेळा एका लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले दिसतात, मात्र दुसऱ्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये त्याच वेळी रक्कम दिसत नाही। अशा परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही। या माहितीनुसार सर्व तालुक्यांमधील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे। मात्र काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम आधी जमा होऊ शकते तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नंतर जमा होऊ शकते। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। जुलै महिन्याची जी पेन्शन बाकी होती ती आता लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे। विधवा महिला, निराधार व्यक्ती आणि इतर पात्र लाभार्थ्यांना 1,500 तर दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये प्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे। हे पैसे डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजून जमा होणे बाकी असू शकते। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झालेले नसतील तर काळजी करू नका। विभागानुसार पैसे जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो। तर मित्रांनो, जुलै महिन्याच्या पेन्शनची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या लाभार्थी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या शेती आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।